तर सर पहिलाच प्रश्न माझा हा आहे की सर तानाबाना म्हणजे नक्की काय? नीड संस्था म्हणजेच नॅशनल एज्युकेशन फॉर इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट, जी जवळजवळ मागील 13 वर्षापासून आदिवासी समुदायासाठी काम करते आणि तानाबानामध्ये 104 आदिवासी महिला काम करतात. सो हा आहे तानाबाना. आणि सुरुवातीला 3 महिलांनी तानाबाना प्रकल्प घेऊन सुरुवात केलं आणि काम एवढं वाढलं की आता तो 3 महिलांचा प्रवास 104 महिलांपर्यंत गेलेला आहे. तशी सरासरी काढायची झाली 300-400 रुपये दिवसाला त्या महिला कमवतात. ज्या भागात आज 100 रुपये मजुरी मिळणं सुद्धा अवघड आहे, या भागांमधल्या महिला आता 400 रुपये रोज आनंदाने कमवत आहेत. पण त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी वगैरे आपला मृदुगंधतर्फे किंवा तानाबानातर्फे त्यांना काही मदत होते का? तानाबानाच्या सुरुवातीपासूनच शिक्षण या क्षेत्रात नीड संस्थेचं काम असल्यामुळे त्या परिवारातला प्रत्येक कोणी ना कोणी व्यक्ती ह्या संस्थेशी जुळलेला आहे. तुम्ही ह्या गोष्टी तर सगळ्या करत आहात. तुम्ही एक संस्था म्हणून ह्या स्त्रियांना एक रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम तर करत आहात, पण या सगळ्यामध्ये सरकार नक्की कुठे कमी पडतं? त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला सरकारचा खूप मोठा असा योजनांचा ढीग तर नक्कीच दिसतो, परंतु अंतिम पातळीपर्यंत जायपर्यंत ते कुठे ना कुठे हळूहळू कमी होत जातं. म्हणजे सर सरकारकडून आर्थिक मदत बघायला गेले तर शून्यच मिळतं. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलला नुकतेच 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत, त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तर वळूया आजच्या विषयाकडे. आपल्या देशात अशी खूप छोटी गावे आहेत जिथे अजूनही आदिवासी लोकांचं वास्तव्य आहे आणि अशा लोकांना रोजच्या जीवनात रोजगाराची संधी मिळत नाही. म्हणूनच ती मिळवून देण्यासाठी उभारला गेला आहे तो म्हणजे तानाबाना उपक्रम. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी स्त्रियांना रोजगाराची संधी देऊन त्यांच्या हातातील कला आणि मेहनतीला योग्य दिशा देण्याचं काम तानाबाना करत आहे. तसेच या पॉडकास्टमध्ये मृदुगंध फाउंडेशनच्या प्रवासाबद्दलही बोललो आहोत. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं द HCF स्टुडिओच्या पॉडकास्टमध्ये. तर सर कसं वाटतंय तुम्हाला आज स्टुडिओमध्ये येऊन? नमस्कार, खूप छान वाटतंय. HCF स्टुडिओनी जी मृदुगंधला हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यामुळे थोडं कौतुक पण आहे HCF स्टुडिओचं आणि थोडं विशेष वाटतंय की छोट्या भागातल्या अशा संस्थांना आणि त्यांचं काम मांडण्यासाठी तुम्ही ही संधी आम्हाला दिली आहे. त्यामुळे पुढे आपण याच्यावर सविस्तर बोलणारच आहोत. नक्कीच नक्कीच सर. तर सर आम्हालाही खूप छान वाटलं तुम्ही इथे आला. म्हणजे तुम्ही जे सोशल वर्क करता, एवढ्या मोठ्या स्तरावर तुम्ही जे काम करता ते तुम्ही इथे आज येऊन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगणार आहात, हे ऐकून फारच छान वाटतंय. तर सर पहिलाच प्रश्न माझा हा आहे की सर तानाबाना म्हणजे नक्की काय? ओके, छान प्रश्न आहे तुमचा हा. तानाबाना हा नाव ठेवण्यासाठी खूप विचार केला होता आणि त्यामध्ये क्युरिओसिटी असावी म्हणूनच हे नाव आम्ही प्रकल्पाला दिलं होतं. सो तानाबाना हा आदिवासी महिला सक्षमीकरणाचा एक प्रकल्प आहे जे यवतमाळमधील आदिवासी महिलांसाठी नीड संस्थेअंतर्गत राबवला जातो. सो नीड संस्था म्हणजेच नॅशनल एज्युकेशन फॉर इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट, जी जवळजवळ मागील 13 वर्षापासून आदिवासी समुदायासाठी काम करते आणि तानाबानामध्ये 104 आदिवासी महिला काम करतात. सो हा आहे तानाबाना. सो तानाबाना हे यंत्र आहे ज्याच्यामध्ये कापडाचं शिवणकाम करताना आडवा धागा आणि उभा धागा जो असतो, दोन्ही धागा एकत्र आणण्यासाठीचे जे यंत्राचे 2 पार्ट असतात त्याचेच वेगवेगळे नाव तानाबाना आहे आणि आमचं काम कापडावर असल्यामुळे आम्ही सुद्धा प्रकल्पाला तानाबाना हे नाव दिलेलं आहे. खूप सुंदर, खूप छान. तर सर म्हणजे तुम्ही आता ह्याबद्दलची माहिती दिली, असं हे तुमचं जे तानाबाना नाव कसं पडलं. तर सर ह्याच्यातून स्त्रियांना काय मदत, म्हणजे काय रोजगार मिळतो? तुम्ही कशा प्रकारे त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात? येस, सो यामध्ये मला विशेष सांगावंसं वाटेल. नीड संस्था मागील दशकात वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करतच होती, परंतु महिला सक्षमीकरण या विषयात नीड संस्थेंनी 2018 पासून सुरुवात केली. त्या भागामध्ये बेरोजगारी, महिलांच्या कामांचा थोडा अभाव असणे, अशा सगळ्या वेगवेगळ्या समस्या होतात. यामध्ये आदिवासी बहुल भाग असल्यामुळे रोजगाराच्या संधी तर नव्हत्याच, पण महिलांना सुरक्षित रोजगार सुद्धा नव्हता. आणि मग अशा वेळी 1-2 महिलांनी संस्थापकांशी, श्री सुनील गोवारदीपे म्हणून जे आहेत नीड संस्थेचे संस्थापक, त्यांच्याशी कनेक्ट केला आणि त्यांना विनंती केली की महिलांसाठी पण तुम्ही काहीतरी काम सुरू करा.
आणि सुरुवातीला 3 महिलांनी तानाबाना प्रकल्प घेऊन सुरुवात केलं, ज्यामध्ये विशेष करून त्यांना मशीन सेटअप आणि ते चालवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं. आणि 3 महिलांनी बनवलेले प्रोडक्ट्स हळूहळू पुण्यामध्ये प्रमोट्स व्हायला लागले आणि काम एवढं वाढलं की आता तो 3 महिलांचा प्रवास 104 महिलांपर्यंत गेलेला आहे. सो त्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की पुण्यामध्ये मृदुगंध टीम असेल किंवा इतर ज्या काही सेवाभावी संस्था आहेत, ह्या काय प्रमाणात त्या महिलांचं काम प्रमोट करण्यासाठी काम करते. सो ऑब्व्हियसली ज्या महिलांना आधी बिलकुल रोजगारच नव्हता, अशा 3 महिलांपासून 104 महिलांपर्यंतचा प्रवास तानाबाना अंतर्गत निर्माण झालेला आहे. ओके सर, खूप सुंदर सर. पण अजून एक माझा असा प्रश्न होता की ह्याच्यासाठी तुम्ही यवतमाळ सारखा जिल्हा का सिलेक्ट केला? सो तसं सांगायचं झालं तर याचे 2 कारणं आहेत. सो एक म्हणजे मी स्वतः यवतमाळ जिल्ह्याचा आहे, दिग्रस तालुका माझा आहे आणि ही संस्था जी आहे ही यवतमाळमधलीच मारेगाव तालुक्यातील आहे. जरी ह्या 2 तालुक्यांचं डिस्टन्स 200 किलोमीटर असेल तरीही हे एकाच जिल्ह्यातले असल्यामुळे ह्यामध्ये मला आवड निर्माण झाली की आपल्या भागातली संस्था आणि आपल्या भागातल्या संस्थांसाठी काम करणे हे ऑब्व्हियसली सगळ्यांना मनातून त्याचं कौतुक असतं. त्यामुळे यवतमाळ निवडण्याचं हे एक कारण. आणि सेकंड थिंग की मी जे MSW केलंय, मास्टर इन सोशल वर्क, ते रुरल अँड ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये केलेलं आहे कर्वे इन्स्टिट्यूटमधनं. सो रुरल आणि ट्रायबल या दोन्हीशी तशी एक नाळ होतीच आणि योगायोगाने नीड संस्था हे ट्रायबल कम्युनिटी सोबत काम करत होती. त्यामुळे ह्या 2 कारणांमुळे मला यवतमाळ निवडावंसं वाटलं आणि त्या भागातल्या लोकांसाठी काम करण्याची आवड निर्माण झाली. अच्छा सर, मग तुम्ही आता जे सांगितलं की तुम्ही यवतमाळमध्येच तुम्ही तिथेच होता वगैरे, तर सर पुढे माझं असं हा प्रश्न होता की तुम्ही त्या स्त्रियांना जो रोजगार मिळतोय तरी तुम्ही त्याची किंमत सांगू शकता का? म्हणजे किती त्यांना सॅलरी मिळते किंवा तिथं त्यांना येऊन किती त्यांच्या कामात, त्यांच्या दिवसातला किती वेळ तिथं त्यांना द्यायला लागतो? येस, याच्यामध्ये विशेष सांगायचं झालं असं तर ह्या सगळ्या ज्या महिला आहेत हे आपल्याकडे सॅलरी बेसवर नसून आपण त्यांना काम देतो दोहर शिवण्याचे, जे दोहर आपलं प्रोडक्ट्स आहे जे आपण पुण्यामध्ये प्रमोट करतो. सो डिपेंड्स असतं त्या सीझनमध्ये किती डिमांड आहे त्या प्रोडक्टची. सो आपण महिलांना संस्थेतर्फे घरपोच स्टॉक देतो, जे काही रॉ मटेरियल आहे ते प्रोव्हाइड केलं जातं आणि यामध्ये जेवढं कामाचा लोड असेल तेवढ्या महिलांपर्यंत आपण ते प्रोडक्ट्स देऊन त्यांच्याकडनं ते बनवून घेतो. सो त्याचा मोबदला असतो. एक प्रोडक्ट्स मागे आपण त्यांना 100 रुपये देतो आणि एक महिला साधारण दिवसाला 3 ते 4 दोहर तरी नक्कीच शिवते. सो तशी सरासरी काढायची झाली 300-400 रुपये दिवसाला त्या महिला कमवतात. ज्या भागात आज 100 रुपये मजुरी मिळणं सुद्धा अवघड आहे, या भागांमधल्या महिला आता 400 रुपये रोज आनंदाने कमवत आहेत. सर, आता तुमच्याकडे ज्या ज्या स्त्रिया आल्या कामाला वगैरे, तर त्यांना स्टार्टिंगला घरातून काही नकार वगैरे आले का? याबद्दल विशेष एक मी किस्सा सांगायला मला आवडेल. थोडा भावनिक पण आहे पण मी आवर्जून तो सांगू इच्छितो. हा भाग असा आहे ज्यामध्ये यवतमाळ भागामध्ये शेतकरी आत्महत्या हा जरा मोठा प्रश्न आहे. आणि सेकंड थिंग की रुरल आणि ट्रायबल कम्युनिटी आपण जसं समजतो तशी नाही आहे. उलट ग्रामीण भागात शहरी भागांपेक्षा महिलांना स्वातंत्र्य दिलं जातं. ट्रायबल कम्युनिटी तर स्त्री पुरुष समानतेवर जास्त फोकस देणारी कम्युनिटी आहे आणि यामध्ये महिला सुरुवातीला ज्या तयार झाल्या होत्या त्या 3च होत्या. परंतु जसं जसं त्यांचा प्रवास आणि जर्नी इतर महिलांना बघायला मिळाला आणि इतर फॅमिलीजना बघायला मिळाला, म्हणजे इतर पण कुटुंबांनी आपल्या घरातल्या सगळ्या महिलांना ते फ्रीडम दिलं, ते स्वातंत्र्य दिलं की ते सुद्धा संस्थेसोबत काम करू शकतात. आणि जे मी किस्सा सांगायला आवडेल ते असं होतं की एक स्त्री होती आणि तिने शेतीसाठी आपलं जे काही सोनं असतं ते सावकारांकडे गहाण ठेवलं होतं. आणि बऱ्याच वेळेला असं असतं की ग्रामीण भागात एकदा सोनं घरातनं गेलं तर ते परत आणणं एवढं सहज शक्य नसतं. सो ह्याच महिलेनी तानाबाना जॉईन केलं आणि त्यातून जे काही महिन्याला त्यांना मानधन मिळायचं त्या मानधनावरती अशी त्या गावातली पहिली स्त्री ठरली जिने स्वतःच्या कमाईतनं आपलं ठेवलेलं गहाण ठेवलेलं सोनं सावकाराकडनं परत मिळवलं. आणि ती सगळ्या स्त्रियांसाठी एक कौतुकाची अभिमानास्पद बाब ठरली आणि त्या प्रेरणेतनं मग इतर स्त्रिया सुद्धा तानाबानाकडे त्या वेगळ्या दृष्टिकोनाने बघू लागल्या आणि कुटुंबांनी सुद्धा त्या गावामध्ये एक हे निर्माण झालं, रोल मॉडेल निर्माण झालं की महिला सुद्धा काम करून समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा मिळवू शकतात. त्यामुळे सुरुवातीला थोडाफार जरी त्यामध्ये फॅमिलीचा नकार होता तो या घटनेनंतर निश्चितच बदलला आणि आता सगळ्या महिला कुटुंबाच्या अनुमतीने सहकार्याने तानाबानामध्ये एकत्रित आनंदाने काम करत आहेत. अच्छा,
तर सर आता तुम्ही सांगितलं की ते त्या तानाबानामध्ये त्यांना दोहर, ब्लँकेट्स अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही शिकवतात. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत की जे तुम्ही तिथे ते बनवतात वगैरे? येस. सो तानाबाना स्पेसिफिकली आधी दोहडपासून सुरुवात झाली होती. पण कालांतराने जशी जशी पुण्यामध्ये ग्राहकांकडनं मागणी यायला लागली की तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतात का, त्यामध्ये विशेष करून टेबल रनर असो, योगा मॅट असो, पिकनिक मॅट असो, बऱ्याच वेळेला रोटी कव्हर पण असतात ज्या आपण चपातीच्या याच्यामध्ये ठेवतो, ॲप्रन असतं, असे प्रोडक्ट्स त्या महिला बनवतात. परंतु याच्यात मृदुगंधाच्या बाबतीत सांगायचं झालंच तर मृदुगंध इतर पण वेगवेगळ्या संस्थांकडनं काही प्रोडक्ट्स घेऊन प्रमोट करण्याचे काम करते. याच्यामध्ये बेडशीट्स पण असतात, हँडमेड फॅब्रिक ज्वेलरी असते, ऑक्सिडाइज ज्वेलरी असते, त्याचबरोबर ज्यूटचे प्रोडक्ट्स असतात, बॅग, पर्सेस, पाऊस आणि कॉटनच्या टोट बॅग, अशा विविध असे विविध प्रोडक्ट्स तानाबाना अंतर्गत आणि मृदुगंध अंतर्गत प्रमोट केले जातात. याचबरोबर मेळघाटमध्ये संपूर्ण बांबू केंद्र म्हणून पण एक अशी संस्था आहे जी सुद्धा तिथल्या लोकल आदिवासींसोबत काम करते आणि त्या आदिवासींनी बनवलेले प्रोडक्ट सुद्धा मृदुगंध पुण्यामध्ये प्रमोट करते. सो अशा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. सर आता आपण बोलता बोलता तानाबानावरनं मृदुगंधावर स्विच झालं, तर तुम्ही मला सांगाल की मृदुगंधचा अर्थ काय नक्की, मृदुगंध या सो नावामागचा? मृदुगंध हे एक असा सोशल प्लॅटफॉर्म आहे. नाव विशेष म्हणजे की मृदुगंध म्हणजे मातीचा सुगंध, आणि जे मृदुगंध आता काम करतंय ग्रामीण भागातल्या प्रोडक्ट्सना शहरी भागामध्ये प्रमोट करण्याचं काम करतंय. आणि शहरी भागात जे काही धावपळीचं जीवन आहे आणि कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे सगळ्यांचं, आता शहरी लोकांना ते काही मातीची नाळ राहिलेली नाहीये. त्यामुळे ह्या प्रोडक्ट्स अंतर्गत तो ग्रामीण सुगंध शहरात प्रसवणे असा अर्थाने आम्ही मृदुगंध हे नाव ठेवलं. आणि मृदुगंधचं जे मी स्पेसिफिक नमूद केलेलं आहे त्याचं कारण असं की तानाबाना अंतर्गत प्रोडक्ट्स प्रमोट करत असताना एक संस्था म्हणून किंवा एक तेवढं पर्टिक्युलर प्रोजेक्ट म्हणून काही लिमिटेशन्स, मर्यादा होत्या, ज्या अंतर्गत सगळ्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रोडक्ट्स आम्हाला प्रमोट करता येत नव्हते. आणि तानाबाना करत असताना अशा वेगवेगळ्या संस्थांनी रिक्वेस्ट केल्या होत्या आम्हाला की तुम्ही आमचे पण प्रोडक्ट्स प्रमोट करू शकाल का. मग याच्यावर जे काही उपाययोजना म्हणून आम्ही मृदुगंध सोशल कनेक्ट या एक सोशल एंटरप्रेन्योरशिपची सुरुवात केली आणि त्या अंतर्गत आता हे सगळे आम्ही प्रमोट करतोय प्रोडक्ट्स. अच्छा. तर सर आता तुम्ही मृदुगंध, तानाबाना, नीड किंवा ह्या सगळ्या तुम्ही ज्या संस्था त्यांच्याबद्दल सांगितलंच, तर सर तुम्हाला ह्यांच्यासाठी जी आर्थिक मदत आहे ती कुठून मिळते? सो जो काही प्रकल्प सुरुवातीला सुरू झाला तानाबाना, याला पर्सिस्टंट फाउंडेशन, जी पर्सिस्टंट कंपनी आहे पुण्यामध्ये किंवा देशभरात त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस आहेत, ह्या पर्सिस्टंट कंपनीच्या CSR अंतर्गत जे काही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अशी एक टर्म असते, ज्याच्या अंतर्गत ह्या मोठ्या मोठ्या कंपनींना आपल्या प्रॉफिटच्या 2% हे अशा सामाजिक संस्थांना सामाजिक कामासाठी द्यावा लागतो. सो पर्सिस्टंट फाउंडेशननी त्यांचा CSR निधी नीड संस्थेला दिला आणि त्या अंतर्गत मग आपण ह्या महिलांना जो काही सेटअप आहे, ट्रेनिंग आहे आणि जो काही रॉ मटेरियल आहे हे उपलब्ध करून दिलं आणि याच फंडमधनं हे तानाबानाचा प्रवास सुरू झाला. त्याचबरोबर काही इंडिव्हिज्युअल वैयक्तिक जे काही डोनर आहेत त्यांनी सुद्धा पुण्यामधनं ह्या चांगल्या कामाला कौतुकाची थाप देऊन आपापल्या परीने वार्षिक रक्कम सुद्धा डोनेशन मध्ये दिलेली आहे. त्यामुळे तानाबानाचं काम हे 2 प्रकारे चालतं, एक CSR डोनेशन आणि इंडिव्हिज्युअल डोनेशन. ओके. तर सर आता समजा तुमचे काय आय गेस वर्कशॉप्स वगैरे पण होतात छोटे मोठे, तर हे वर्कशॉप्स तुम्ही जे घेतात त्याच्यात जर कोणाला पार्टिसिपेट वगैरे करायचं असेल तर त्याची काय प्रोसेस असते का? येस. सो आता आपलं जे काही हे काम चालतं ते सगळं ग्रामीण भागामध्ये चालतं, यवतमाळमध्ये. सो तिकडच्या ज्या काही महिला आपल्याला अप्रोच करतात, आपण डायरेक्ट त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो. ज्या महिला इंटरेस्टेड असतील त्यांची जी काही वैयक्तिक माहिती असेल ती भरून घेतो आणि त्या अंतर्गत डायरेक्ट त्यांना आपण तानाबाना अंतर्गत प्रशिक्षण देतो. यामध्ये आम्हाला एक प्रश्न किंवा एक समस्या अशी पण जाणवली की शहरी भागात आम्ही प्रोडक्ट प्रमोट करत असल्यामुळे पुणे शहरात सुद्धा भरपूर महिलांनी आम्हाला अप्रोच केला होता की तुम्ही पुण्यामध्ये आम्हाला काम देऊ शकता का. सो तानाबाना म्हणून तर त्याला निश्चितच काही मर्यादा होत्या, परंतु भविष्यात मृदुगंध म्हणून काही असं काम आम्हाला शहरी भागातल्या महिलांना पण देता येईल का, त्यासाठी नक्कीच आम्ही विचार करणार आहोत. सर ह्या ज्या स्त्रिया आहेत तर ह्यांना तर तुम्ही आर्थिक मदत करतच आहात, पण त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी वगैरे आपल्या मृदुगंधतर्फे किंवा तानाबानातर्फे त्यांना काही मदत होते का? तो आता मी जे उल्लेख केला सुरुवातीला, नीड संस्था जी काही त्या भागात काम करते, तर नीड संस्था तशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. त्यातले काही फोकस एरियाज मला आवर्जून सांगावेसे वाटेल.
त्यामध्ये एज्युकेशन पण आहे, एन्व्हायरमेंट आहे, हेल्थ हायजीन आहे, त्याचबरोबर लाईव्हलीहूड आणि स्किल डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी नीड संस्था काम करते. तानाबानाच्या सुरुवातीपासूनच शिक्षण या क्षेत्रात नीड संस्थेचं काम असल्यामुळे त्या परिवारातला प्रत्येक कोणी ना कोणी व्यक्ती ह्या संस्थेशी जुळलेला आहे. त्या घरातली मुलं असतील तर ते शिक्षणाच्या प्रकल्पामध्ये नीड संस्थे अंतर्गत लाभार्थी म्हणून नीड संस्थेचे वेगवेगळे जे काही सोयी सुविधा असतील त्या अंतर्गत त्यांना पुरवल्या जातात. त्या घरात असलेले तरुण किंवा पुरुष मंडळी जी आहेत, नीड संस्थेचं लाईव्हलीहूडवर जलमनी म्हणून एक प्रकल्प चालतं, ज्या अंतर्गत तिथल्या 10 तलावांमध्ये नीड संस्थेंनी मत्स्यबीज सोडलेले आहेत आणि हे सगळे गावातले तरुण ते फिशिंग करून ते मार्केटमध्ये विक्री केली जाते. त्यामुळे त्या पुरुषांना सुद्धा तिथे रोजगार मिळत आहे. आणि ज्या काही किशोरी मुली आहेत त्यांच्यासाठी किशोरी विकास प्रकल्प सुद्धा नीड संस्थेअंतर्गत चालला जातो, ज्यामध्ये वयामानानुसार होणारी बदल, गुड टच बॅड टच आणि जे काही हेल्थ हायजीन रिलेटेड न्यूट्रिशन्स असतात ह्या सगळ्यांवर नीड संस्थेकडनं वेगवेगळे सेशन्स या किशोरींसोबत शाळांमध्ये जाऊन वस्त्यांमध्ये जाऊन घेतले जातात. त्यामुळे जो काही नीड संस्थेचा फोकस आहे तो फक्त त्या कुटुंबातला एक व्यक्ती नसून पूर्ण कुटुंबासोबत कसं सर्वांगीण विकास घडवून आणता येईल, यासोबतच त्या सगळ्या परिवाराला कशा वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आणता येईल यावर नीड संस्था काम करते. त्यामुळे ओव्हरऑलच आपण सगळे तिथले विषय कव्हर करतो. अच्छा सर, आता तुम्ही जसं सांगितलं की गुड टच बॅड टच ह्याबद्दल तुम्ही त्यांना एक नॉलेज देता, तर सर आता आपण बघतोय की आता खूप साऱ्या स्त्रियांवर घरात पण शारीरिक मानसिक अत्याचार होतच असतात. तसं पाहायला गेलं तर सध्या आपण बघतोय देशात बलात्काराच्या रेपच्या केसेस खूप वाढल्या आहेत. तर ह्या ज्या स्त्रिया आहेत, आता तुम्ही ह्या आदिवासी स्त्रियांना तर मदत करतच आहात, पण ह्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्यावर बलात्कार किंवा बाकीच्या शारीरिक किंवा मानसिक जे अत्याचार होतात, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून काही मदत होणार आहे का फ्युचरमध्ये, किंवा त्यांच्यासाठी तुम्ही कोणत्या योजना पुढे प्लॅन करत आहात का? आत्ता तरी नीड संस्थेचं जे काही कार्य आहे ते त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये सुरूच आहे. म्हणजे अशा काही पीडित महिला अजूनपर्यंत आढळलेल्या नाही आहेत, परंतु नक्कीच त्या त्या परीने जे काही मदत करता येईल ते करण्यासाठी नीड संस्था सदैव तत्पर असणारच आहेत. आणि जे आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये इतर पण बऱ्याच संस्था ऑलरेडी या विषयांवर काम करतात. तर आम्हाला असं भविष्यात जाणवलं की काही महिलांना या क्षेत्रात त्यांना मार्गदर्शनाची मदतीची गरज आहे, तर आम्ही नक्की ज्या काही ऑलरेडी काम करत असलेल्या संस्था असतील किंवा जे काही शासकीय यंत्रणा असतील ज्या या क्षेत्रामध्ये काम करतात या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नक्कीच तो कनेक्ट करून देण्याचा तरी प्रयत्न करू शकतो. सुंदर सुंदर, खूप छान सर. आता म्हणायला गेलं तर तुम्ही आता एवढ्या मोठ्या स्तरावर काम करत आहात, एवढं तुमचं पुढे वेगवेगळे प्रकारे तुम्ही उपक्रम राबवत आहात, तसं पुढचे गोल्स तुमचे काय आहेत नीडसाठी किंवा मृदुगंधसाठी, तानाबानासाठी? सो आता मृदुगंध हे पुण्यामध्ये काम करतं आणि मृदुगंधची तशी सुरुवात जी काही झाली ती तानाबानामधनंच झालेली आहे. जो काही तानाबानाची माझी जर्नी सांगायची झालेली असेल तर त्यामध्ये विशेष करून मी व्हॉलेंटिअरिंगली सुरू केलेला इनिशिएटिव्ह जे आज या पातळीवर येऊन सोशल एंटरप्राइजेस म्हणून उभा राहिलेला आहे. सो जसं व्हॉलेंटिअर थ्रू सोशल एंटरप्राइजेस रजिस्टर झाली तसंच मृदुगंधचं काम इतरत्र वाढवण्यासाठी पण आम्ही भविष्यात नक्की विचार करत आहोत. यामध्ये आम्हाला मुंबईमधनं सुद्धा बऱ्याच कंपन्यांकडनं, एक्झिबिशन्सकडनं आणि काही तिथल्या स्थानिकांकडनं रिक्वेस्ट येते. आम्हाला नाशिकमधनं पण काही रिक्वेस्ट येतात की तुम्ही आमच्या इकडे या किंवा तुमच्या महिलांचं जे काही तुम्ही काम स्प्रेड करतायत ते आमच्या भागात पण तुम्हाला करता येईल का. तर फ्युचरमध्ये मृदुगंधला आपलं जिथे जिथे प्रेझेन्स निर्माण करता येईल त्याच्यासाठी मृदुगंध सदैव तत्पर असणार आहे. आणि आमचा जो काही पुढचं टार्गेट आहे तो निश्चितच मुंबई शहर आणि नाशिक शहर या 2 भागांमध्ये मृदुगंधाचं काम एक्सपांड करून आता 100 महिलांचा प्रवास 1000 महिलांपर्यंत कसा नेता येईल आणि त्या महिलांना अजून जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी मृदुगंध विचार करत आहे. खूप छान वाटलं ऐकून सर. सर मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही ह्या गोष्टी तर सगळ्या करत आहात, तुम्ही तुमच्या परीने तुम्ही एक संस्था म्हणून ह्या स्त्रियांना एक रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम तर करत आहात, पण या सगळ्यामध्ये सरकार नक्की कुठे कमी पडतं? आता खरं तर हा एक मोठा विषय आहे, सरकारी यंत्रणा किंवा योजना. आत्ता आम्ही करत असताना आता स्टार्टअप इंडिया वगैरे असे इनिशिएटिव्ह आहेत. सो मृदुगंधची नुकताच सुरुवात झालेली आहे. तर काही सरकारी योजना किंवा सरकारच्या ज्या काही स्कीम्स असतील त्या कशा मृदुगंधासाठी उपयोगी पडतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत. परंतु वास्तविक स्थिती अशी आहे की बऱ्याच वेळेला संस्था म्हणून किंवा सरकार म्हणून ज्या काही गोष्टी असतात त्या ऍक्च्युअल मध्ये मिळेपर्यंत
एक फार मोठी प्रोसेस असते आणि बऱ्याच वेळा सरकारच्या नियम अटी ह्या एवढ्या क्लिष्ट असतात की आमच्यासारखे छोटे मोठे एंटरप्राइजेस किंवा संस्था त्या अंतिम पातळीपर्यंत पोहोचेपर्यंत कुठेतरी गहाळ होतात आणि त्यामुळे ह्या संस्थांना आणि अशा एंटरप्राइजेसना तो लाभ घेता येत नाही. आपल्याला माहिती आहे की अशा बऱ्याच संस्था आणि सोशल एंटरप्राइजेस आहेत जे अशा वेसाठी प्रयत्न करतात. त्यातल्या 100 पैकी 10 किंवा 2 अशाच काहीतरी शेवटच्या पायरीपर्यंत टिकतात आणि त्यांना तो लाभ घेता येतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला सरकारचा खूप मोठा असा योजनांचा ढीग तर नक्कीच दिसतो, परंतु अंतिम पातळीपर्यंत जायपर्यंत ते कुठे ना कुठे हळूहळू कमी होत जातं आणि फार कमी लोकांना तो लाभ घेता येतो. ही एक सरकाराची जी काही हे म्हणू आपण यंत्रणेबद्दलची वास्तुस्थिती असेल ती नक्कीच मी इथे मांडतो आहे. म्हणजे सर सरकारकडून आर्थिक मदत बघायला गेले तर शून्यच मिळते. हा, आता सध्या तरी मृदुगंध असो, नीड संस्था असो किंवा तानाबाना प्रकल्प असो, या तिन्हींमध्ये सरकाराची काही आपण कुठल्याही प्रकारची मदत घेतलेली नाही आहे. परंतु भविष्यात निश्चितच जे काही करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न आहे. आता हे सगळं CSR फंड आणि इंडिव्हिज्युअल डोनेशन्स मधूनच सुरू आहे. अच्छा सर, आणि मग तुम्ही बाकीच्या संस्था ज्या आहेत, आता तुमच्या नीड अंतर्गत तानाबाना, मृदुगंध हे सगळं आहेत, पण बाकीच्या ज्या सोशल वर्क करणाऱ्या संस्था आहेत, ह्यांना जर तुम्हाला जोडायचं असेल पुढे जाऊन, तर तुमचे काय विचार आहेत का तुम्हाला? येस, तो जसं मी सांगितलं, नीड संस्था ही फक्त तानाबाना प्रकल्प राबवत होती आणि आता जे मृदुगंध आहे हे फक्त तानाबानासाठी मर्यादित नसून अशा महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या ज्या काही संस्था असतील ज्या महिला सक्षमीकरणासाठी काम करतात, त्यांच्याकडे काहीतरी वस्तूंची निर्मिती केली जाते आणि महिलांना रोजगार दिला जातो, अशा वेगवेगळ्या संस्थांचे प्रोडक्ट्स घेऊन मृदुगंध सोसायटीमध्ये उतरलेला आहे. सो मृदुगंध आता फक्त तानाबानापुरतं मर्यादित नसून अशा सगळ्या वेगवेगळ्या संस्था ज्यांना स्वतःच्या हक्काचं व्यासपीठ नाही आहे, ज्या फक्त वस्तू निर्मितीमध्ये काम करतात परंतु त्याची विक्री कुठे करावी, कशी करावी याची त्यांना माहिती नाही आहे, तर अशा सगळ्या संस्थांसाठी आता मृदुगंध आहे. यामध्ये मी काही संस्थांचे आवर्जून तुम्हाला उल्लेख करू इच्छितो की यामध्ये आता मी सुरुवातीला म्हटलं तसंच संपूर्ण बांबू केंद्र ही तानाबाना सोबत संलग्न झालेली दुसरी संस्था आहे, जे तानाबाना आणि संपूर्ण बांबू केंद्र असं एकत्रित आलं. त्यानंतर आम्ही आता हडपसर भागामध्ये आयडिया फाउंडेशन आहे, ते ज्वेलरीमध्ये काम करतं. काही बचत गट सुद्धा आहेत. काशवी सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून कर्वेनगरमध्ये एक वस्तीमधल्या महिलांनी फॅब्रिक ज्वेलरीचं युनिट सुरू केलेलं आहे, ते सुद्धा मृदुगंध प्रमोट करतं. त्याचबरोबर सेवा सहयोग फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे जी वस्तीमध्ये महिलांसाठी महिला सक्षमीकरण प्रकल्प राबवते. सेवा सहयोग अंतर्गत सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या वस्तींमधल्या महिलांनी बनवलेल्या कंपनीमध्ये प्रमोट करतो. त्याचबरोबर आम्ही अजून एक संस्था आहे औरागॅन फाउंडेशन म्हणून, जी बिदरची आहे, परंतु कोकणामध्ये आपल्या तानाबाना प्रकल्पातनं प्रेरणा घेऊन कोकणी तानाबाना हा प्रकल्प त्यांनी तिथे सुरुवात केलेला आहे आणि तिथे सुद्धा आता 35 महिलांना मांजरपाटापासून वेगवेगळ्या पिशव्या बनवणे असो किंवा कॅनव्हास पाऊच फोल्डर असो अशा सगळ्या प्रोडक्ट्स बनवण्याचा रोजगार तिकडे मिळालेला आहे आणि ते सुद्धा प्रोडक्ट प्रमोट करण्याचं काम मृदुगंध करतं. सो अशा जवळजवळ 7-8 संस्थांचे ऑलरेडी आता मृदुगंध कनेक्टेड आहेत, असोसिएटेड आहेत आणि अशा महिलांना काम देतोय. म्हणजे मी उल्लेख केला फक्त 104 महिलांचा, पण त्या फक्त तानाबाना प्रकल्पाअंतर्गतच होत्या. तसं वास्तविकतेत सांगायचं झाले आणि सगळ्या संस्थांच्या महिलांची बेरीज करायची झाली तर जवळजवळ एक 200 ते 250 महिला ऑलरेडी मृदुगंध सोबत कनेक्टेड आहेत. हा आकडा फार मोठा आहे, पण आम्ही ते सहजतेने प्रवास करत गेलो आणि माणसं जोडत गेली, त्यामुळे आमच्यासाठी तो अजून कमीच आहे आणि हे जास्तीत जास्त महिलांपर्यंत कसं पोहोचवता येईल, अजून 4 संस्था कशा जोडून घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सुंदर, खूप सुंदर सर. आणि मला आता तुम्ही बोलता बोला की म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या संस्थांशी जोडलेले गेला आहात, तर आता सर आपण बघतो की भारताची जी लोककला आहे, जे आर्टिजन्स आहे, जे हँडमेड प्रोडक्ट्स बनवतात, तर ती कुठेतरी लुप्त पावत चालली आहे सर. तर त्यांच्यासाठी तुमचा काय विचार आहे? म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही कनेक्ट होणार आहात का फ्युचरमध्ये? सो जसं मृदुगंध हे हँडमेड प्रोडक्टसाठीच तयार झालेलं प्लॅटफॉर्म आहे, मार्केटमध्ये जे काही फॅक्टरी मेड आहे किंवा इतर काही प्रोडक्ट्स आहेत ज्या मार्केटमध्ये बनवलं जातं मशीनवर, ते ऑलरेडी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रमोट केलं जातं किंवा त्या परीने जे काही इतर लोक असतील ते प्रमोट करतात. सो मृदुगंधाचा पहिला फोकसच हा आहे की ते हँडमेड किंवा आर्टिशियन्स जे काही असतील, जे हाताने सगळ्या वेगवेगळ्या वस्तू बनवतात, त्यांना प्रमोट करणं हेच आमचं पहिलं मुख्य ध्येय आहे.
त्यामुळे आता जे काही आम्ही प्रोडक्ट्स आत्ता प्रमोट करतोय हे सगळे हाताने बनवलेले आहे. त्यामुळे आमचा 90% फोकस हा हाताने बनवलेल्या वस्तूच विक्री करण्यामध्ये राहील आणि 10% हा इतर वस्तू. त्यामुळे ऑलरेडी आम्ही त्या क्षेत्रातच काम करत आहोत. सर, तुम्ही पण आता एका ग्रामीण भागातूनच आलेला आहात सर. तर तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचला किंवा तुमचे पार्टनर तुमच्यासोबत कसे जोडले गेले ह्याबद्दल थोडीफार काही माहिती द्याल का? छान प्रश्न केलाय तुम्ही. कारण की आत्ता जे काही मृदुगंधाच्या प्रवासापर्यंत मी इथे पोहोचलेलो आहे, याच्या मागे निश्चितच एक जी काही सगळ्यांची असते तशी एक जर्नी आहे, जी फार स्ट्रगलिंग होती. मी पण बंजारा समुदायातला एक मुलगा आहे, जे आजही तांडा पद्धतीमध्ये किंवा तांडा वस्तीमध्ये जो समुदाय राहतो, ज्यांना अजूनही ग्रामीण भागामध्ये किंवा ते मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी लढत आहेत. सो ते तांड्यातल्या प्रवासातून मृदुगंध पर्यंतच्या डायरेक्टरचा प्रवास करणं निश्चितच सोपा नव्हता. माझं 12वीचं शिक्षण आमच्या तालुक्यालाच पूर्ण झालं आणि 2016 मध्ये मी पुण्यामध्ये आलो आणि गरवारे महाविद्यालयामधनं सोशिओलॉजीमध्ये BAचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते करत असतानाच मला MSW या एका नवीन कोर्सची माहिती मिळाली. खरं तर MSW काय असतं हे मला त्यापूर्वी माहिती नव्हतं. सो MSW ची माहिती मिळाल्यानंतर मला असं कुठेतरी मनाला वाटलं की आपण समाजासाठी, सोसायटीसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते प्रोफेशनल वेनी केलं तर ती अजून छान असतं, असं जेव्हा मला कळालं. त्यानंतर मग मी BA नंतर MSW करण्याचं ठरवलं. MSW करणं सुद्धा तेवढं सोपं नव्हतं, त्याची पण खूप हेक्टिक प्रोसेस होती. महाराष्ट्रभरातून फक्त 60 मुलं कर्वे सामाजिक सेवा संस्थांमध्ये सिलेक्ट केले जातात. सो त्याच्यासाठीचं प्रिपरेशन केलं आणि तिथे नंबर लागला. सो MSW झाल्यानंतर इंटर्नशिप आणि हे सगळ्यांना कंपल्सरी असतं आणि ते झाल्यानंतर मी सेवा सहयोग संस्थेमध्ये ॲज अन प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम सुरू केलं आणि ते काम सुरू करत असताना मग नीड संस्थेसोबत संपर्क झाला आणि तानाबाना प्रकल्पाची माहिती मिळाली. सो इनिशियली मी 2-3 वर्ष ॲज अन व्हॉलेंटियर, जे काही मी माझी इतर कामाची जबाबदारी सांभाळून जो काही मला मोकळा वेळ मिळत होता त्या वेळेमध्ये तानाबाना प्रमोट करत होतो. पण ते करता करताना ते एवढं फुललं आणि पुणेकरांनी त्याला एवढं प्रेम दिलं की ते प्रोडक्ट्सचे आमचे जे काही रिपीट कस्टमर्स आपण म्हणतो, नॉर्मली मी मार्केट रिसर्च किंवा मार्केट सर्वे केलेला आहे की कुठल्याही प्रोडक्टचं रिपीट कस्टमर रेशो हा 10 ते 20% असतो, परंतु तानाबानाच्या बाबतीत ते अगदी वेगळं आहे. आम्हाला जवळजवळ 50 ते 60% रेशो हा रिपीट कस्टमरचा मिळाला आणि त्याच्यातनंच आमचा जो काही आत्मविश्वास आहे तो बूस्ट झाला आणि तानाबानाचा हळूहळू प्रवास वाढला. आणि तानाबाना करत असतानाच मग मला ज्या काही मर्यादा येत होत्या इतर संस्थांचे प्रोडक्ट प्रमोट करायला, मला असं सजेशन्स मिळाले की तुम्ही स्वतःची सोशल एंटरप्रेन्योरशिप जर्नी सुरू करावी. आणि हे करत असताना गौरव जो माझा मित्र आहे, तो पण दिग्रस्ताच, आम्ही 12 वर्षापासून एकत्रित शिक्षण पूर्ण केलं आणि काम सुद्धा वेगळ्या संस्थांमध्ये करत होतो. सो तो सुद्धा दिग्रस यवतमाळचा असल्यामुळे त्याला सुद्धा आवड होती आपल्या भागातल्या महिलांसाठी काहीतरी करावं. आणि मग त्यांनी मला म्हटलं की आपण दोघेही मिळून तानाबाना अंतर्गत काम करूयात. आणि मग नंतर चर्चा करताना सहज म्हटलं की आपण स्वतःची एक सोशल एंटरप्रेन्योरशिप उभी करावी. आणि मग गौरव आणि मी 2 पार्टनर झाल्यामुळे मृदुगंधची रजिस्ट्री केली शासकीय पोर्टलवर. आणि त्यानंतर गौरव आणि मी आता एवढे इंडिपेंडेंटली सगळं बघायला लागलोय. आता जे काही मला लिमिटेशन्स होते की आधी मी फक्त PMC एरियापर्यंतच मर्यादित होतो किंवा तिथपर्यंतच पोहोचू शकत होतो, परंतु आता PCMC एरिया पूर्ण त्या भागातले काही कनेक्ट्स असो, तिकडे काही ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील ते पूर्ण गौरव बघतो आणि PMC मध्ये दोघं मिळून एकत्रित काम करतो. तो असा हा प्रवास राहिलेला आहे. सो एका ग्रामीण भागापासून ते मृदुगंधपर्यंतचा हा प्रवास 4 वर्षाचा फार मोठा आणि स्ट्रगलिंग होता, जो आज या पातळीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि मृदुगंध फक्त प्रोडक्ट प्रमोशनवरच काम करत नसून वेगवेगळ्या सामाजिक ऍक्टिव्हिटीज सुद्धा मृदुगंध पार पाडते. त्यामध्ये काही सोसायटीजमध्ये जाऊन मुलांसाठीच्या एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी मृदुगंध अंतर्गत केल्या जातात. कॉर्पोरेट IT कंपनीमध्ये जाऊन एम्प्लॉई एंगेजमेंटच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा मृदुगंध पार पाडतो. व तसेच मी म्हटलं तसं की प्रोडक्ट्स हे फक्त ऑफलाईन विक्री न करता मृदुगंध आता हळूहळू सोशल प्लॅटफॉर्म, जे काही ई-कॉमर्स वेबसाईट आहे तिकडे सुद्धा वळतो आहे. सोशल मीडियावर सुद्धा मृदुगंधनी आपली एक वेगळी प्रेझेन्स निर्माण केलेली आहे. आणि बऱ्याच कॉर्पोरेटकडनं गिफ्टिंगसाठीच्या बल्क ऑर्डर आम्हाला मिळत आहे. सो मला आनंद असा आहे की
आमची मृदुगंध म्हणूनची पहिली ऑर्डर मुंबईमधल्या एका कंपनीने आम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि दुसऱ्या ऑर्डर पुण्यामध्ये बोलणं सुरू आहे. त्यामुळे मृदुगंध फक्त ऑफलाईन प्रोडक्ट प्रमोशनवर काम करत नसताना बल्क ऑर्डर्स घेणे, ऑनलाईन प्रोडक्ट प्रमोट करणे या विषयांवर सुद्धा आता फोकस करत आहे. सर, आता मृदुगंध जे आहे ते फक्त संस्थांसोबतच कनेक्ट करतो का कोणते इंडिव्हिज्युअल जे आहेत त्यांना पण तुम्ही इन्क्लूड करता? सो मेजर फोकस हा मृदुगंधचा वेगवेगळ्या संस्थांना प्रमोट करणं आहे, परंतु ह्याला आपण मर्यादा न लावता काही असे इंडिव्हिज्युअल्स असतील ज्यांच्याकडे काहीतरी कला आहे आणि ते गरजू आहेत आणि त्यांना सुद्धा आपलं प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी काहीतरी व्यासपीठ हवं आहे, अशामध्ये सुद्धा मृदुगंध काम करतं. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास पाबळ, जे राजगुरुनगरकडे एक भाग आहे, त्या भागातली एक अनाथ मुलगी आहे जी एका संस्थेमध्ये लहानाची मोठी झाली. नाव घेणार नाही, परंतु तिच्याकडे एवढी छान कला आहे की ती हाताने हँड एम्ब्रॉयडरी करून वेगवेगळ्या कॉटनच्या बॅग्स बनवती आणि ह्या बॅग्स प्रमोट करून ती स्वतःचं शिक्षण पूर्ण करते. जेव्हा मृदुगंधला त्यांनी अप्रोच केला तेव्हा आम्ही आमचा संस्थासाठीचा जो नियम होता तो थोडा बदलला आणि अशा गरजू इंडिव्हिज्युअलला सुद्धा ते प्लॅटफॉर्म मिळावं, जे काही असेल इंडिव्हिज्युअल असतात त्यांना सुद्धा मदत व्हावी म्हणून आम्ही ह्या मुलींच्या बॅगा प्रमोट करतोय. सो याच्यामध्ये आनंदाची बातमी अशी की नवरात्रमध्ये रिटर्न गिफ्ट देण्यासाठी आम्हाला ह्या मुलीने बनवलेल्या बॅग्सची ऑर्डर मिळालेली आहे आणि सोमवारीच आम्ही ह्या 40 बॅगची डिलिव्हरी सुद्धा देणार आहोत. त्यामुळे मृदुगंध फक्त संस्थांसाठीच विचार न करत असे खरंच काही गरजू असतील ज्यांच्या अंतर्गत मृदुगंध त्यांना मदत करू शकत असेल तर आम्ही ते पण प्रमोट करण्याचं काम करणार. आता सर, आपण मृदुगंधबद्दल बोललोच आहोत, तर मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की मृदुगंधला आत्ता काय सपोर्टची गरज आहे ह्या स्टेजला, ह्या लेवलला? आता मृदुगंध हे नुकतंच सुरू झालेलं इनिशिएटिव्ह आहे. तानाबाना म्हणून जरीही त्याला एक त्याची स्वतःची आयडेंटिटी आणि जर्नी असेल तरी मृदुगंध म्हणून नवीन जन्माला घातलेलं बाळ आहे आणि ह्याला जर मोठं करायचं असेल तर वेगवेगळ्या नवीन लोकांच्या मदतीची गरज आहे. सो त्याच्यामध्ये मृदुगंधचा जो मेजर फोकस आहे की ह्या सगळ्या प्रोडक्टला जास्तीत जास्त मार्केट कसं मिळवून देता येईल आणि जास्तीत जास्त याची विक्री कशी वाढवता येईल जेणेकरून ह्या हातांना अजून जास्त काम मिळेल. याच्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या कॉर्पोरेट जे काही वर्ड आहे, कंपनीज आहे, त्यांच्यामध्ये आम्हाला स्टॉलसाठीची परमिशन मिळावी अशी आम्ही वेगवेगळ्या कॉर्पोरेशनला रिक्वेस्ट करतो. त्याचबरोबर आम्हाला बल्क ऑर्डर द्याव्यात जेणेकरून कमी वेळेत आमच्या खूप साऱ्या लोकांना काम मिळेल. आणि मृदुगंधला इतर ह्या गोष्टी हे करण्यासाठी डोनेशन्सची पण गरज आहे. आम्ही बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटीज रन करतो. आम्ही जसं म्हटलं स्टुडंट एंगेजमेंट करतो सोसायटीमध्ये आणि इतर काही गोष्टी ज्या की समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. तर असे इतरही उपक्रम मृदुगंध राबवत असते. तर अशा वेळेला आम्ही डोनेशन अपील्ससाठी सुद्धा लोकांना अप्रोच करतो आणि जे काही इंडिव्हिज्युअल्स असतील, आता बऱ्याच लग्न समारंभामध्ये गिफ्ट देण्यासाठी युनिक किंवा सोसायटीने किंवा संस्थांनी बनवलेलं काहीतरी करावं अशी एक चांगला बदल एक आता सोसायटीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे अशा लग्न समारंभामध्ये पाहुण्यांना गिफ्ट देण्यासाठी त्यांनी आमच्याकडनं आर्टिकल्स खरेदी करावे असं आम्ही जे काही यजमान असतील किंवा जे काही फॅमिलीज असतील ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांना विनंती करतो. आणि ह्याचबरोबर जो काही आपला पूर्ण समाज आहे त्यांनी जास्तीत जास्त मृदुगंधला सपोर्ट करण्यासाठी पुढे यावं, भरपूर खरेदी करावी आणि खरेदी करणं जरी शक्य नसेल तर ॲटलिस्ट संपर्क करून द्यावा, 4 नवीन लोक जोडून द्यावी, 4 कनेक्ट्स मिळवून द्यावे. जे काही प्रदर्शनं आहेत ह्यांच्यामध्ये मृदुगंधचा स्टॉल मिळवून द्यावा, त्यांच्या ओळखीने आपापल्या सोसायटीमध्ये मृदुगंधला स्टॉल द्यावा. अशा आमच्या काही आत्ता सोसायटीकडनं जे काही अपेक्षा आहेत आणि त्यातल्या हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु ही 10% असेल आणि अजून जास्त आम्हाला जो काही सपोर्ट आहे तो अजून ह्याच्यापेक्षा 90% अपेक्षित आहे. लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींसाठी सामोरे यावं आणि मृदुगंधला आणि या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करावं अशी एक आमची अपेक्षा आहे. नक्कीच सर, आता तुम्ही सांगितलं की लोकांनी सपोर्ट करावा, तुम्हाला हेल्प करावी, तर यासाठी लोकांनी तुम्हाला कनेक्ट कसं करायचं? सो आत्ता मृदुगंधची तशी वेगवेगळी कनेक्टची माध्यमं पण आहेत, परंतु जे काही आमचे कनेक्टचे हे आहेत, आमची ईमेल ID असेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स असेल, हे डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या त्यांना मिळून जातील. सो कॅप्शनमध्ये आम्ही ह्या सगळ्या डिटेल्स नमूद करू. नक्कीच.
सर, मृदुगंधला आता तुम्ही सांगितलं की ऑगस्टमध्ये मृदुगंध सुरू झाला, आता सप्टेंबर, जवळजवळ 1.5 महिना झाला. तर ह्या 1.5 महिन्याचा मृदुगंधचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप इंटरेस्टिंग होता, कारण की आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की 45 दिवसांमध्ये मृदुगंधला एवढा छान अनुभव येईल. त्याची 2 कारणं असू शकतात, की मृदुगंधला तानाबानाचा बेस असल्यामुळेही किंवा मृदुगंध एक वेगळं नाव उदयास आल्यामुळे अजून लोकांनी त्याच उत्साहाने किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने मदत करावी या भावनेने जे काही आमचे कनेक्टेड लोक होती त्यांनी मदत केली. आणि जे काही रेशो होता तो या 1.5 महिन्यामध्ये म्हणजे खरंच मी एक्सपेक्टही केला नव्हता. एवढा छान रिस्पॉन्स मिळाला आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात मृदुगंधनी सेल टार्गेट सुद्धा अचीव्ह केलेला आहे. सो ही एक खूप छान बाब या 1.5 महिन्यांमध्ये घडलेली आहे. सर, खूपच छान, खूप सुंदर वाटलं ऐकून. सर, तुमचा हा प्रवास पण खूप चांगला झालाय, पण मला विचारायचं होतं की ह्या प्रवासात म्हणजे प्रत्येकाला प्रवासात चांगली वाईट लोक दोन्ही मिळतात, तर तुम्हाला प्रवासात कोणती आणि कशी लोक मिळाली त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हा आत्तापर्यंतचा माझा फार आवडीचा प्रश्न आता तुम्ही विचारलेला आहे, की प्रवासामध्ये तुम्हाला कशी लोक मिळालीत. आपल्याला माहिती आहे की कुठलाही प्रवास करत असताना वेगवेगळी लोक येतच असतात, परंतु एक हे पण समज आहे की जसे आपण आहोत किंवा ज्या दृष्टीने आपण लोकांकडे बघतो त्याच दृष्टीने लोक आपल्याकडे बघत असतात. आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने बघत असू किंवा चांगल्या दृष्टीने बघत असू तर लोक सुद्धा आपल्यासाठी चांगलंच करतात. आणि याचा मला प्रत्येक वेळेस हाच अनुभव आलेला आहे की मला आवर्जून काही नावं घ्यावीशी वाटेल की माझा जो काही हा तानाबानाचा म्हणावा किंवा मृदुगंधाचा म्हणावा प्रवास असेल, ह्यामध्ये विशेष मला मार्गदर्शक म्हणून मेंटॉर म्हणून लाभलेले प्रसादजी म्हणून आहेत, ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. मी सेल्स किंवा मार्केटिंगचा काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीला आज या पातळीपर्यंत उभं राहण्यास त्यांनी मला मदत केली. त्याचबरोबर मिहिरजी म्हणून माझे कलिग होते, त्यांनी सुद्धा मला आवर्जून ह्याच्यामध्ये ओढवून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. तशी तानाबानाच्या पहिल्या प्रोडक्टची विक्रीची सुरुवात त्यांनी त्यांच्या व्हॉलेंटिअरिंगमधनं केली होती आणि नंतर त्यांनी तो वारसा माझ्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे त्यांचा सुद्धा मी इथे आवर्जून उल्लेख करेल. याचबरोबर जी काही पुण्यातली जागा आहे, काही करायचं सुरुवात करायची झालीच तर सगळ्यात मोठी प्रश्न असते त्याच्यासाठी जागा उपलब्ध होणे. त्यामुळे जी काही पुण्यातली जागा आहे, असे सुरेश जोशी काका जे पुण्यातले एक गृहस्थ आहे, रहिवासी आहे, जसं त्यांना आम्ही अप्रोच केला की आम्ही अशा एका सामाजिक कामासाठी सुरुवात करतोय आणि आम्हाला एक हक्काची जागा हवी, तर मागील 4 वर्षापासून त्यांनी आपली स्वतःची जागा पुण्यातल्या नवी पेठेसारख्या प्राईम लोकेशनमध्ये विना मोबदला दिलेली आहे आणि पुढे सुद्धा ते देत राहतील असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे असे वेगवेगळी लोक, म्हणजे आता मी नाव घ्यायला गेलो तर आपल्याला जवळजवळ 1-2 तास कमी पडतील, एवढी चांगली लोक आम्हाला कनेक्ट झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. परंतु नक्कीच ही काही 3-4 नावं होती ती मला आवर्जून घ्यावीशी वाटते आणि ह्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने सगळी चांगली लोक मिळाली म्हणूनच आज तानाबाना किंवा मृदुगंधाचा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, याच्यात काही शंकाच नाही. सर, तानाबाना आणि मृदुगंधाचा प्रवास तर खूप चांगल्या प्रकारे चालला आहे, पण तुम्ही एक तरुण आहात आणि तुमचा एक प्रेरणादायी प्रवास ठरला ह्या सगळ्यामध्ये. तर सर, तुम्ही आपले जे प्रेक्षक आहे किंवा आपल्या प्रेक्षकांमध्ये जे तरुण पिढी आहे त्यांना काय तुम्ही सांगू इच्छिता, जर त्यांना देखील असा काही सोशल वर्क करायचं असेल इन फ्युचर? अगदी मला सांगावंसं वाटेल की आजकाल जो काही तरुण वर्ग आहे किंवा वाढती लोकसंख्या आहे, यामध्ये बेरोजगारी हा फार मोठा प्रश्न आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण फक्त म्हणतो की रोजगार किंवा नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असं नेहमी उल्लेख केला जातो. आणि हे बोलणं किंवा सांगणं सोपं असतं, परंतु करत असताना चॅलेंजिंग असतं, पण ते नक्की तुम्ही करू शकता. याचं उदाहरण आता तुमच्या समोरच आहे की जो काही मृदुगंधाचा प्रवास सुरू झाला आणि एक व्यक्ती होता, तर आता आम्ही 2 पार्टनर मिळून करतोय आणि 1.5 महिन्यातच आम्हाला ही गरज भासायला लागली की आता आम्हाला 3ऱ्या व्यक्तीची सुद्धा गरज आहे. आणि लवकरच आम्ही पुढच्या महिन्यापासून अजून आमच्या टीममध्ये एक मेंबर वाढवणार आहोत. आणि जे काही तरुण असतील समाजामध्ये, ह्यांनी नोकरी न करता असंच आपल्या परीने त्यांनी आपले स्टार्टअप सुरू करावेत. मृदुगंध सोशल कनेक्ट हा नक्कीच एक सोशल एंटरप्रेन्योरशिप मॉड्यूल आहे, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा समाजामध्ये वेगवेगळी अशा स्कोप्स आहेत ज्याच्यामध्ये
हे तरुण आपले आपले व्यवसाय करू शकतात. आता ई कॉमर्सवर तर बऱ्याच गोष्टी किंवा सगळं जग आपल्यासाठी मार्केट म्हणून ओपन झालेलं आहे. त्यामुळे तरुणांनी पुढे येऊन नोकरी मागणाऱ्याच्या रांगेत लागल्यापेक्षा नोकरी देणारे जर बनलेत तर निश्चितच त्यांना सुद्धा एक वेगळा अनुभव येईल आणि सगळ्यांना एक वेगळं जे काही आपलं स्टार्टअप जर्नी करायची आहे ते करताना त्यांना ते उपयोगाचंच राहील, असं मी सगळ्या तरुणांना आवाहन करेल की तुम्ही निश्चितच नोकरीपेक्षा व्यवसाय क्षेत्रात उतरा आणि वेगळ्या मार्गाने आपलं एक वेगळं अस्तित्व आणि ओळख निर्माण करा. खूप छान सर. तुम्ही आज इथे आला, आम्हाला खूप आनंद झाला आणि तुमचा हा जो प्रवास आहे, मृदुगंधाचा जो प्रवास आहे, तो इतका सुंदर पद्धतीने आता चालू आहे, ते ऐकून पण छान वाटलं. आणि आता तुम्ही ज्या स्त्रियांना मदत करत आहात, तर आम्हाला असं वाटतं तुम्ही आमच्या पॉडकास्ट थ्रू हा जेव्हा टेलिकास्ट होईल त्याच्या थ्रू तुम्हाला अजून जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळवू आणि तुमचा जो तुम्ही कल्पवृक्ष आहे तो अजून बहरत राहू दे, हीच आमची अपेक्षा आहे. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.